जय भीम, नमो बुद्धाय. कशा आहात गाईस? आज महापरिनिर्वाण दिवस आहे, म्हणजेच आज 6 डिसेंबर आहे. 6 डिसेंबर 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निधन झाला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये खूप संघर्ष झेलला, खूप भेदभाव झेलले, लोकांचे खूप बोलणे झेलले, पण त्यांनी कधी हार मानले नाही. त्यांचे हे विचारधारा, त्यांचे हे शिकवण आज लोकांमध्ये जागृत आहे. हे शिकवण लोकांना शिकवतं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हे वाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी बोलले होते. संघर्ष करण्याशिवाय काहीही नाही आहे. हर माणसाला संघर्ष शिका, म्हणजेच शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे. जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकले, त्यांच्याकडे खूप सारे डिग्र्या होत्या आणि त्यांना खूप असे काही भाषांचे जाणकारी होते, त्यांना खूप असं काही माहिती होतं आणि त्याच माहिती गोळा करून त्यांनी आपल्या भारताचं संविधान दिलं. लहानपणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन खूप संघर्षदायक होतं. त्यांना वर्गात जायची परवानगी नव्हती. ते बाहेर बसूनच पूर्ण आपलं शिक्षण केले. त्यानंतर ते लंडनला गेले आणि त्यांनी उच्च शिक्षण घेऊन परत भारतात आले. भारतात येऊनही सुद्धा त्यांच्यासोबत भेदभाव होत गेलं. ते या गोष्टींचे खूप विरोध करायचे. त्यांना खूप या गोष्टीची नफरत होती की लोक का भेदभाव करतात, असे का, म्हणजे सगळ्यांना शिक्षक व्हायचा एक हक्क आहे, त्यांचा अधिकार आहे. त्यांचं म्हणणं हे आहे की सगळे समान, कोणीही वर्गात बसण्यासाठी कोणीही वरच्या जातीचं या खालच्या जातीचं, या मुलगा या मुलगी होणं गरजेचं नाही. सगळ्यांना समान शिक्षण भेटणं ते खूप महत्त्वाचं आहे. तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तेच म्हणणं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये खूप संघर्ष केलं. त्यांचं शिक्षण त्यांच्यासाठी हतियार होतं, त्यांच्यासाठी शस्त्र होतं, ना की एक लढा लढायला, बट त्यांनी आपल्या जबान व आपल्या बुद्धिमत्ता या आपल्या विचारांनी त्यांनी आपलं जग जिंकून घेतलं. आज जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यात हयात नसतील तरी त्यांची तत्त्वे जिवंत आहेत. त्यांचे विचारधारा, त्यांचे शिक्षण, त्यांची शिकवण सगळेही आपण आतापर्यंत फॉलो करतो. जसे की संविधान आणि शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हे वाक्य हर एकला पाठ असेल, हर एकला माहीत असेल. तर गाईज, चला माझ्यासोबत बोला. विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.